नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले ते आणि आज जरा लवकर उठले होते मी. तर आता सगळं झाले आणि आता स्वयंपाकाला लागायला लागले मी. तर चला स्वयंपाक करून घेऊया. आज शनिवार. सर्वात प्रथम शाबू करून घ्यायचं आहे. आज मामांचा उपवास आहे. तर आता शाबू करून झालाय. मी तर बटाटे करायचे सुक्क मुलांना डब्याला. तर चिरून घेतले. आता स्वच्छ धुवून बटाट्याची भाजी टाकून घेते. आता त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी टाकली तर शिजायला. आणि आता इथं दुसरी भाजी करायची वांग्याची. तर वांगी चिरून घेते. आता ह्याची आमटी करायची, रस्सा आणि ती सुक्क. चला मग 2 भाज्या करून घेऊया आता पटकन. दोन्ही भाज्या शिजतोपर्यंत आम्ही पीठ मळून घेते. आता झालं. आता चपाती करून घेते. देते चल. काय भाजी चपाती घेतात. काय म्हणले दादा? राजू शाळेचं आवरून झाले. मला बटाटा चपाती दे. बटाट्याची चपाती घेतात चल. गरम गरम चपाती आणि भाजी. आता जेवण करायला देते मुलांना. सगळी घरं पुसून आणली आणि बाहेर भांडी घेऊन आली. आता घासायला भांडी घासून घेते. भांडी घासून झाले. आता सगळं काम आवरून झाले. आता निघायचं रानात. 11 वाजले आणि आम्ही आता निघालोय माळावर. आज शनिवार, कारली तोडायचं. चला जाऊया आता माळावर, कारली तोडून घेऊ. आलोय माळावर. 11 वाजले ते आणि आता चला आता कारली तोडायला सुरुवात करूया. आता इथं बादली आणि कॅरेट घेतले. वरनं सुरुवात करायची तोडायला. माझे वजन घेत घेत खाली येतं. वजन असलं ह्याच्यात कारल्यात. तर चला येऊया वरनं. तर इथं मोठी मोठी कारली येते. अशी मोठी मोठी कारली तोडून घ्यायची. सुरुवात केली आता कारलं तोडायला. पात लागली आणि इथं कागद चांगला फडकून घेतला आणि त्याच्यावर आता कारली वतली. ती सावली केली कागदाची इथं. आणि आता एक एक पात झाले की लगेच कारल्यावर पाणी मारून घ्यायचं, म्हणजे सुकत नाही ती कारली. चला आता दुसऱ्या पातीला सुरुवात करूया. 2 वाजले ते आणि आता आपली निम्मी कारली तोडून झाली. आज आते असल्यामुळं लवकर झाली तोडून निम्मी. आणि आता जेवण करायला सुटलोय. हात धुवून आलोय. तर जेवण करून घ्यायचं आणि मग पाती धरायच्या. चला जेवायला. तर 4 वाजले ते आणि आपण आता इकडून आलोय तोडत. इकडं आता फक्त
एक मधले कॅप आणि एक साईड राहिली आहे तोडायची. आणि आता आम्ही ह्या दोघी पातीला थांबलो. आम्ही ही माझी पात आणि ती वर्षाची. आता काय पातीला लागल्या नाही त्या. आता कारली निवडायला बसले ते. चला आता तोडून घेऊया. एवढं जेवण केल्यावर 2-3 पाती झाल्या आणि आता झालं एवढंच राहिले तोडायचं. चला तोडून घेऊया आता पटपट. इकडं काय लय माल नाही तरी पाच वाजल्या. सगळे कारली तोडून झाली आता. आणि तिकडं आता निवडून पण भरले ते त्याने काय कारली. आणि आता कॅरेट कमी पडले ते वर्षा आणायला गेली कॅरेट. आणि इकडची अर्धी पात होती तेवढी तोडून घेतली आता. चला तर तेवढी कॅरेट आणल्यावर भरून घ्यायची. एवढी निवडून भरून ठेवले ते आता. ही पण निवडली ती पण ह्याला कॅरेट नाही ते म्हणून निवडून तसा ढिगारा घातलाय. आता आणल्यावर भरून घ्यायचा. एवढी कारली भरून झाली ती आणि पाणी मारायला सुरुवात केली आता. एक कॅरेट कमी पडले अजून पण तर आणाय गेले ते ह्यानी आता. आवाजल्या दिवस सगळा मावळून गेलाय आणि आता निघालंय घराकडे. आम्ही कारलीची भरून ती ठेवली सगळं. चला आता जाऊया घरी. घरी पण भरपूर काम आहे ते जनावरांचं बघायचं आहे. पाणी ते जावायचं जनावरांना. चला जाऊया आता. घरी आलो आता. बाला कोणाला बघतोय? काय खेळतोय? रेस टेंगड्यापर्यंत मुलं सायकल खेळते त्या. आता शनिवार सुट्टी, उद्याच्याला सुट्टी. आता गुरं पाणी दावून घ्यायला लागले आता घरी आल्यावर. आता 6 वाजल्या त्या. पप्पा आलोय. सध्याला गव्हात टाकायला लागली काकी. आता शेवरीचा पाला टाकला वर्षाने आणून. आणि आता पाणी ठेवायला लागले शेरडांना. चिकिया. आणि ह्याला बघा माणसाळ ही. ह्याला दूध प्यायचंय. गायची धार काढली की ह्याला दूध पाजून घेते. भूक लागली ह्याला. हेर की दादा लागली चिक्यासोबत खेळायला. चिवड्यासोबत खाईन तुझं गाव. त्याला भूक लागली. हा पाजते आता धार काढून. चला चला चल ये बाहेर. शेळ्यांचं बघून झालं आता. आणि आता गायची धार काढून घ्यायला लागलोय. धार काढून झाली आणि वासरू सोडलं. त्या गुरांना वैरण टाकून झाली. इकडं राधा आणि कोण आहे बाल्या. काय करताय रे? नको खोल वाटी. 7 वाजल्या आणि आता आम्ही घरात आलोय. स्वयंपाकाला लागलोय. चला आता भाजी करून घेते. इकडं चपात्या करायला चालू आहे. त्या मटकी डाळीची भाजी करायची. भाजून कुटून घेतले. आता फोडणी देऊन घेते. तर इथं भाजी टाकली आता शिजायला. भाजी होईन 2-3 मिनिटात. आणि सगळा स्वयंपाक झाला की आम्ही आता सगळेजण जेवायला बसणार आहे.